नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी माझ्या पेजवरती माझ्या क्लायंटचे वर्कआउटचे व्हिडिओ पोस्ट करत आहे, पण मी आज माझा स्वतःचा बॅकचा वर्कआउट माझ्या पेजवर पोस्ट करणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला शिकवणार आहे की बॅक मध्ये कुठले कुठले सेट केले पाहिजे, त्याचा फॉर्म कसा असला पाहिजे. तर हा व्हिडिओ बिगिनर लोकांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर चला वर्कआउटला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बॅकच्या वर्कआउट मध्ये पुलअप्स ही एक खूप महत्त्वाची एक्सरसाइज आहे. तर मी तुम्हाला शिकवणार आहे की पुलअप्स प्रॉपर कसे केले पाहिजेत. तर हा आपला पहिला सेट आहे. चला, तर पहिल्यांदा वाइडर दॅन शोल्डर ग्रिप पकडायची आहे. पुलअप्स करताना कधी पण पूर्ण पूर्ण खाली यायचं नाही. शोल्डर स्लाइटली बेंड पाहिजेत, मी जसे ठेवले तसे. आणि तुम्हाला इथून पूर्ण वरती जायचंय, लाईक दिस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमचा सेट प्रॉपर कंट्रोल मध्ये असला पाहिजे. तर तुम्हाला पुलअप्स करता येत नसतील तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवल की पुलअप्स कसे करायचे. हा आपला बॅकचा दुसरा सेट आहे. असे तुम्हाला बॅकचे 3 ते 4 सेट करायचे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, ग्रिप वाइडर दॅन शोल्डर पाहिजे. अशा प्रकारे पूर्ण खाली यायचं नाही. स्लाइटली शोल्डर बेंड पाहिजे, एल्बो सॉरी. अँड देन लिफ्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर आपले बॅकचे तर आपले पुलअपचे 3 सेट करून झालेले आहेत. पुलअप्स हे जे आहे ते व्हर्टिकल पुल मध्ये येतं. तर व्हर्टिकल पुलचे आपल्याला 2 सेट करायचे आहेत. आणि एक असतं हॉरिझॉन्टल पुल, जे सीटेड रोईंग मध्ये येतं. त्याचे आपल्याला 2 सेट करायचे आहेत. तर आपलं पहिलं एक व्हर्टिकल पुल झाला आहे. तर आता आपण हॉरिझॉन्टल पुल करणार आहे. तर हा आपला बॅकचा दुसरा सेट आहे. हे आहे बेंट ओव्हर रो, बारबेल बेंट ओव्हर रो. तर मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं की एक व्हर्टिकल पूल आणि एक हॉरिझॉन्टल पूल करायचा आहे. तर हा आपला हॉरिझॉन्टल पूल आहे. तर बेंट ओव्हर रो करताना कधी पण आपले जे टान्स आहे ती पॉइंटेड स्ट्रेट पाहिजे, स्क्वॉट सारखी नसली पाहिजे, पॉइंटेड स्ट्रेट पाहिजे. आणि जी आपली ग्रीप असणार आहे ती सुपाईन ग्रीप असली पाहिजे. खूप लोक काय करतात, बेंट ओव्हर रो करताना प्रोन ग्रिप करतात. जर तुम्ही प्रोन ग्रिप केली तर तुम्ही अप्पर बॅक म्हणजे जसं की पोस्टियल डेटला जास्त टार्गेट करणार. जर तुम्हाला बॅकला टार्गेट करायचं असेल तर तुम्हाला सुपाईन ग्रिप ठेवावं लागेल. मी तुम्हाला करून दाखवतो पोस्चर कसं पाहिजे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, पाय पॉइंटेड स्ट्रेट पाहिजे, तुमची ग्रिप सुपाईन पाहिजे. ग्रिप पकडल्यानंतर तुम्हाला पूर्ण वरती यायचंय. त्याच्यानंतर तुमची बॉडी जी आहे बॅक, ती पॅरलर टू फ्लोर पाहिजे. ठीक आहे. देन गो डाऊन. आणि इथून जे वेट आहे ते सरळ एकदम स्ट्रेट लाईनीत वरती तुमच्या पोटाला टच झालं पाहिजे. असं 1 2 3 4 6 7 8 9. वर्कआउट झाल्यानंतर तुम्हाला परत स्टार्टिंग पोझिशनला यायचंय आणि मग वेट रॅप करायचं. असे तुम्हाला 3 सेट करायचे. एका सेटमध्ये तुम्ही 10 ते 12 रिपिटेशन करू शकता. आता हा आपला बेंट ओव्हर रोचा तिसरा सेट आहे. वेट 60 kg आहे. वेट कधी पण एवढं लावायचं की तुमचा फॉर्म चुकला नाही पाहिजे आणि तुम्हाला कमीत कमी 6 रिपिटेशन तरी गेले पाहिजेत. तर बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, पाय पॉइंटेड स्ट्रेट, सुपाईन ग्रिप. आणि ग्रिप कधी पण अशी पकडायची कुठल्या पण एक्सरसाइज मध्ये, वेल्डिंग ग्रिप, की जी कधी सोडायचीच नाही, एवढी टाईट पकडायची. जर तुम्ही ग्रिप टाईट पकडली ना तर वेट तुम्हाला ऑटोमॅटिक हलकं जाईल. ग्रिप पकडली, बॅक आर्च, वरती आले. येस, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, पॅरलर टू फ्लोर बॅक पाहिजे. गो डाऊन देन पुल. 1 2 3 4 5 6 7 8
तर ही आपली बॅकची थर्ड एक्सरसाइज आहे, लॅट पुल डाऊन. मशीन थोडी ऍडव्हान्स आहे, याला ड्युएल पुली म्हणतात. याच्यामध्ये तुमची जी ग्रीप आहे ती नॅचरल ग्रीप येते. जसं की खूप साऱ्या जिम मध्ये बार असतो, ती पण आपल्याकडे आहे मशीन, पण मला हीच आवडते. तर ह्याच्यामध्ये रेंज ऑफ मोशन खूप चांगलं जातं. तर आपण पहिले आपण व्हर्टिकल पुल केलं, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल पुल केलं, आणि परत आपण आता व्हर्टिकल पुल कडे आलेलो आहे. तर लॅट पुल डाऊन ही एक्सरसाइज पण लॅटसाठी खूप महत्वाची आहे. तर मी तुम्हाला फॉर्म सांगतो कसा आहे ते बघा. तर ऍडजस्टमेंट कधी पण असं पाहिजे की तुमचे पाय जे आहेत ते इथे टाईट झाले पाहिजेत, बॉडी मूव्ह नाही झाली पाहिजे, हल्ली नाही पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं वेट एवढं लावायचं की तुम्हाला 6 ते 8 रिपिटेशन गेले पाहिजेत. ग्रीप पकडल्यानंतर काय करायचंय, शोल्डरला रिट्रॅक्ट करायचंय. आणि जसं तुम्हाला मी पुलअप्स मध्ये सांगितलं होतं की एल्बो स्लाइटली बेंड पाहिजेत. एल्बो स्लाइटली बेंड, देन ग्रिप टाईट अँड फुल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हा आपला लॅट पुल डाऊनचा तिसरा सेट आहे आणि बॅकची तिसरी एक्सरसाइज आहे. तर मी तुम्हाला जसं सांगितलं वेट किती लावलं पाहिजे. आता मी वेट फुल स्टॅग लावणार आहे, पण तुम्ही बघा फॉर्म मध्ये काही चेंज होतंय का. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की शोल्डर रिट्रॅक्ट नाही, तर शोल्डर डिप्रेस पाहिजे. ठीक आहे, ग्रीप एवढी टाईट पकडायची, मी तुम्हाला सांगितलं वेल्डिंग ग्रीप पकडायची, अशी ग्रीप पकडायची की वेट आपल्याला कधी सोडायचंच नाही, एवढी टाईट ग्रीप पकडायची. मशीन आपली सेट आहे, शोल्डर आपण डिप्रेस केलं, ग्रीप टाईट, ब्रीथ करायची, and then pull. 1 2 3 4 5 6 7 8. तर हा बॅकचा चौथा सेट आहे, सीटेड रोईंग म्हणतात त्याला. हा सेम बेंटोहर रो सारखाच आहे. याच्यामध्ये पण पाय आपले पॉइंटेड स्ट्रेट पाहिजे. जशी तुम्हाला मी सांगितलं बॅक पॅरलर टू फ्लोर पाहिजे, तसं जिथं आपण पाय ठेवलेत त्याला आपली बॅक पॅरलर पाहिजे. ठीक आहे, बॅक आर्च करायची आहे, बॅक पॅरलर झाली, ग्रिप टाईट, देन फुल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ज्या पण एक्सरसाइज आपण मशीनवर करतो त्याच्यामध्ये फॉर्म जास्त चुकत नाही. तर मित्रांनो, हे आपले मित्र आकाश भिवरे पाटील, पुण्याचे टॉपचे बिझनेसमॅन, ह्यांचं खूप मोठं हॉटेल आहे पिंपरी चिंचवड मध्ये, सागुती रिट्रीट. सर सांगा. स्पेशल नॉनव्हेज चुलीवरचं जेवण. Listen to the sound of destruction. आणि जर तुम्ही माझं नाव सांगून गेले तर तुम्हाला डिस्काउंट भेटणार, 10% डिस्काउंट. 10% डिस्काउंट. हा आपला बॅकचा चौथा सेट आहे, सीटेड रोईंगचा तिसरा सेट आहे. लास्ट सेट आहे ग्रिप टाईट. तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की ग्रिप आपली टाईटच पाहिजे नेहमी. देन बॅक आर्च, देन पुल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर ही आपली बॅकची लास्ट एक्सरसाइज आहे, डंबेल श्रग्स. खूप लोक याला शोल्डर मध्ये करतात, पण ऍक्च्युली हा श्रग्स ही एक्सरसाइज
लॅट्स सॉरी ट्रॅप मसलला टार्गेट करते आणि ट्रॅपेजियस हा मसल बॅकचा मसल आहे, अप्पर बॅकचा मसल आहे. तर चला दाखवतो मी तुम्हाला जसं सांगितलं होतं ग्रीप प्रत्येक एक्सरसाइज मध्ये ग्रीप ही टाईटच पकडायची आहे. तुम्ही जर ग्रीप टाईट पकडली की तुमचे ऑटोमॅटिक फोरआर्म पण तुमचे टार्गेट होऊन जाते. तर ग्रीप टाईट पकडायची, वेट कधी पण बॅक आर्च करून उचलायचं. ठीक आहे, ग्रीप टाईट, बॅक आर्च, 3 4 5 6 7 8 9 10. तर हा आपला शिरपचा लास्ट सेट आहे. आधी मी 2 सेट कंप्लीट केलेले आहेत. वेट 40 किलो आहे, ईच साइड 40 किलो. तर अशा रीतीने आजचा वर्कआउट पूर्ण झालेला आहे. बॅक मध्ये तुम्ही अजून एक सेट ऍड करू शकता पोस्टियल डेल्ट साठी, पण मी शोल्डर करताना कधी पण म्हणजे पोस्टियल डेल्ट मी शोल्डरच्या वेळेस टार्गेट करतो. तर आपण सगळ्या एक्सरसाइजचा फॉर्म वगैरे सगळं एकाच व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, यासाठी खूप सारे व्हिडिओ बनवावे लागतील. तर माझा आजचा व्हिडिओ झालेला आहे, माझा आजचा ब्लॉग झालेला आहे. तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या सरांच्या हॉटेलला नक्की भेट द्या, सागुती रिट्रीट.